ना मैदा, ना सोडा, ना ओव्हन। आज आपण बनवणार आहोत घरातल्या फक्त 3 ते 4 साहित्यातून अगदी बेकरीसारखी खुसखुशीत अशी गव्हाच्या पिठाची बिस्किटे। बघा तोडल्यावर किती छान आणि खुसखुशीत दिसत आहे। माझ्या ट्विन्स बाळांना हे बिस्किट खूप आवडले। ही रेसिपी मी त्यांच्यासाठीच केलेली। ही रेसिपी कशी करायची त्याची आपण आता सुरुवात करूया। सर्वात आधी आपण आता पहिले साहित्य बघून घेऊ। इथे मी 2 कप एवढे गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 कप बेसन पीठ, 1 कप पिठी साखर, 7 ते 8 काजूचे बारीक तुकडे, 1 कप साजूक तूप। सर्वात आधी आपल्याला एका बाउलवर गाळणी ठेवून घ्यायची आहे। त्यामध्ये आपण जे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं ते या गाळणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। हळूहळू टाका, नाहीतर पीठ सांडू शकतं। मुलांना बाहेरचे मैद्याचे बिस्किट देण्यापेक्षा या प्रकारे घरी बनवलेले बिस्किट नेहमीच चांगले गव्हाच्या पिठाचे आहे, त्यामुळे खूपच हेल्दी आहेत। हे पीठ आपल्याला आता गाळणीच्या मदतीने ते गाळून घ्यायचं आहे। माझं पीठ गव्हाचं गाळून झालं आहे। आता त्याच गाळणीमध्ये मी 1 कप एवढं बेसन पीठ इथे ॲड केलेलं आहे, हे देखील आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे। सर्व पीठ गाळून झालेले आहेत। एका मोठ्या बाउलमध्ये मी 1 कप एवढं साजूक तूप इथे टाकून घेतलेलं आहे। आता गाळणीच्या मदतीने आपल्याला जी पिठी साखर होती तीसुद्धा यामध्ये आपल्याला टाकायची आहे। पिठी साखर गाळूनच घ्यायची, काही खडे वगैरे असतील तर ते निघून जातील, त्यामुळे बिस्किट अगदी छान होतात। पिठी साखर देखील गाळून झालेली आहे। विस्कलच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण आपल्याला जवळजवळ 5 ते 6 मिनटं कंटिन्युअसली फेटायचं आहे। जेवढं तुम्ही जास्त फेटाल त्यामुळे आपली जी बिस्किट आहे ती छान अशी खुसखुशीत अगदी नानखटाईसारखी होतील, तोंडात टाकताच विरघळतील। हे बघा अशी कन्सिस्टन्सी हवी। हे बघा मस्त असं फेटून झालेलं आहे। मी जवळून दाखवते, मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। आता जे पीठ गाळलेले होते ते यामध्ये आपल्याला आता सर्व टाकून घ्यायचं आहे। पूर्ण पीठ माझं इथे टाकून झालेलं आहे। आता हाताच्याच मदतीने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। काजूचे तुकडे राहिले होते ते देखील यामध्ये मी इथे टाकून घेतलेले आहेत। अगदी गुड्डी बिस्किट असतात ना त्याप्रमाणेच याची टेस्ट लागते। मस्त मिक्स करून झालेलं आहे। याला आपण 10 मिनिटांकरता झाकून ठेवून देऊ। बाहेरच झाकून ठेवायचं आहे। नंतर 10 मिनिटांनंतर बघा हे असं छान असं मुरून जातं। असं याला असं लांब लांब शेप देऊन घ्यायचा आणि बटर पेपर जो असतो ना त्यावर हा असा लांब लांब केलेला रॉड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि या पेपरला असं छान असं मस्त फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा मी या पद्धतीने दाखवत आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचा शेप या बिस्किटाला देऊ शकतात। मी या पद्धतीने याला फोल्ड केलेला आहे। पेपर थोडा मोठा आहे, थोडा याला कट करून घेऊ। ही पद्धत खूपच सोपी आहे बिस्किट बनवण्यासाठी। इथे माझा रोल असा करून झालेला आहे। याला तुम्ही कोणत्याही प्रकारचा शेप देऊ शकतात। तुमच्याकडे कटर असेल तर ते देखील यूज केलं तर चालेल। हे मिश्रण थोडं सैल असल्यामुळे मी यामध्ये असं टाकून घेतलेलं आहे। अगदी ही सोपी ट्रिक आहे। आता आपल्याला 20 ते 25 मिनटं याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। 20 ते 25 मिनटानंतर हा रॉड मी फ्रीजरमधून काढून घेतलेला आहे। याचा जो वरचा पेपर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। मस्त सेट झालेलं आहे आपलं पीठ। बिस्किटांना छान आकार यावा यासाठी हे साईडचं थोडं कट करून घ्यायचं, त्यामुळे आपले बिस्किट खूप छान होतील आणि दिसतील देखील। हे बघा थोडं कट करून घेतलं आहे। याचे आपल्याला इथे तुकडे करून घ्यायचे आहेत। मस्त असे 1-1 इंच एवढे सुरीच्या मदतीने इथे मी तुकडे याचे करून घेतलेले आहेत। मस्त या रॉडचे माझे बिस्किट कट करून झालेले आहेत। आता असं झाकण किंवा चमचा घ्यायचा, त्याने अशी यावर मी अशी मस्त अशी डिझाईन करत आहे। तुम्ही कोणतेही झाकण घेऊ शकतात, तुम्हाला जशी पटेल तशी डिझाईन करू शकतात। मी या पद्धतीने केलेली आहे। या बिस्किटांसाठी आपल्याला 2 तवे लागणार आहे पसरट असे। एक तवा मी इथे प्रीहीट करण्यासाठी गॅसवर ठेवला आहे। दुसऱ्या तव्यावर मी इथे बटर पेपर इथे टाकून घेतलेला आहे। नसेल तरी काही हरकत नाही। या बटर पेपरवर हे रेडी केलेले बिस्किट मी एक एक करून इथे ठेवून घेत आहे। बिस्किट ठेवून झालेले आहे। त्या तव्यावर आपण 10 मिनिटानंतर हा तवा परत ठेवून द्यायचा आहे। छान बेक करून घ्यायचे 15 ते 20 मिनिट। बेक करत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची। रेडी झाले आहे आपले 15 ते 20 मिनिटानंतर आपले हे बिस्किट्स। दुसरी बॅच देखील मी इथे ठेवलेली आहे। मस्त असे आपले गव्हाच्या पिठाचे बिस्किट सर्व माझे इथे रेडी झालेले आहेत।
मी हे बिस्किटांची तुम्हाला मागची बाजू देखील दाखवते. हे बघा, अगदी जळालेली देखील नाही आहे, तोडून देखील दाखवते. हे बघा, मस्त अशी खुसखुशीत अगदी नानखटाईसारखे हे बिस्किट तोंडात टाकताच विरघळणारे. अजून तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा, एकदम मस्त असे बिस्किट झाले आहे. मला ट्विन्स बेबी आहे 2 वर्षाचे, त्यांच्यासाठीच मी ही रेसिपी केली होती. त्यांना हे बिस्किट खूप आवडतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय.